एका कार्यालयातील 72 अधिकारी चहा घेतात आणि 44 अधिकारी कॉफी घेतात. जर त्यांच्यापैकी प्रत्येक जण चहा किंवा कॉफी घेत आहे, हे सर्वात महत्त्वाचं आहे. प्रत्येक जण चहा किंवा कॉफी घेत आहे म्हणजे काही ना काही तो घेत आहे आणि 40 लोकांना दोन्ही पेय आवडत असतील तर एका कार्यालयातील एकूण अधिकारी किती आहेत? मित्रांनो, या प्रश्नाला अमेझिंग ट्रिक्स आहे की दोघांची बेरीज जर केली आपण, 44 अधिकारी कॉफी घेतात, 72% अधिकारी चहा घेतात, दोघांची बेरीज केली तर ती येते 116. 116% एकूण जे काही असतील या ठिकाणी टक्केवारीचा प्रश्न असल्यामुळे आपण ते किती घेत असतो? 100%. मग 116तून 100 कमी केले किती आले? 16%. 16% म्हणजेच किती? 40. किती लोक दोन्ही प्रकारचे पेय घेणारे आहेत, म्हणून 16% बरोबर 40. 4ने भाग दिला, 4% बरोबर 10, तर 4ला 25ने गुणलं म्हणजे 100%. आपल्याला व्हॅल्यू काढायची 100% म्हणजे 100% बरोबर किती? 250. आता ही जर ट्रिक्स आपल्याला समजून घ्यायची असेल डिटेलमध्ये तर यासाठी आपल्याला बेसिक कन्सेप्ट असणं गरजेचं आहे. बेसिक कन्सेप्ट हा आहे, या पद्धतीचा बेसिक फॉर्म्युला आहे की या ठिकाणी n नंबर ऑफ ए युनियन बी म्हणजे इथं एकूण असतात, त्या दोन कंडिशनसाठी हा फॉर्म्युला लागू होतो. हे ए नंबर ऑफ ए म्हणजेच जे फक्त चहा घेणारे असतील आणि नंबर ऑफ बी म्हणजे जे फक्त काय घेतात? कॉफी घेत असतात. या दोघांची बेरीज आणि हा n ए इंटरसेक्शन बी याचा अर्थ असा असतो की या दोघांमध्ये जे कॉमन आहेत की जो चहा पण घेत आहे कॉफी पण घेत आहे असा नंबर या ठिकाणी काय करावा लागतो? वजा करावा लागतो. तो किती आहे? x. या प्रश्नाचं किंवा या ट्रिक्सचं एक महत्त्वाचा गुणधर्म असा आहे की हा जो सर्व जो डेटा आहे किंवा माहिती आहे ही सर्व टक्केवारीमध्ये असेल तर ती टक्केवारीमध्ये भरता येते. हे जे 40 लोक आहेत हे टक्केवारीमध्ये नाही, त्याच्यामुळे ती किंमत टाकता येणार नाही आणि ही 100% आपण या ठिकाणी टोटल जे लोक असतील ते त्यासाठी समजून घेतले, गृहीत घेतले. म्हणून यांची वजाबाकी यांची बेरीज झाली, नंतर हा नंबर इकडे, हा x इकडे आला प्लस होईल, हा 100 इकडे गेला तो त्या ठिकाणी सबट्रॅक्शन होईल, वजाबाकी होईल, म्हणून xची किंमत 16. म्हणून हे 16% कुठून आले तर इथं आले. ही ट्रिक समजून घेण्यासाठी काय महत्त्वाचं आहे? बेसिक महत्त्वाचं आहे की कशी घ्यायची आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण या प्रश्नाचं किंवा अशा विविध प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो. एका ग्रंथालयात 20% पुस्तके हिंदीची आहेत, शिल्लक असलेल्या पुस्तकाच्या 25% पुस्तके इंग्रजीची आहेत. म्हणजे ग्रंथालयात एकूण पुस्तकं असतील त्या पुस्तकांच्या 20% हिंदीची आणि जे राहिलेले असतील त्याच्या 25%. लक्षात घ्या, हे एकूण जर पुस्तकं या ठिकाणी असतील तर त्यातले 20% गेले, मग जे काही राहिलेले असतील या ठिकाणी याच्या 25% म्हटलेलं आहे. आणि परत शिल्लक असलेल्या पुस्तकाच्या 30% पुस्तके मराठीची आहेत, तर शिल्लक असलेल्या प्रांतीय भाषेची पुस्तके 29,400 आहेत. तर ग्रंथालयात एकूण पुस्तकांची संख्या किती? बघा, शिल्लक असलेले, बाकी असलेले अशा टाईपच्या अशा प्रकारची संकल्पना जर असेल तर या संकल्पनेसाठी हा एक ट्रिक्स किंवा फॉर्म्युला मॅजिक या ठिकाणी आपण डायरेक्ट इम्प्लिमेंट करू शकतो. बघा, 100. आता आपल्याला काय करायचं आहे? ग्रंथालयात एकूण पुस्तकांची संख्या म्हणजे सुरुवातीला ग्रंथालयात पुस्तकं किती होते ते काढायचे आहेत. तर त्यासाठी 100 हे वरती लिहायचे. 20% पुस्तके हिंदीचे होती म्हणजे 20 गेले तर खाली किती येतील? 80. म्हणून 100 भागिले 80 गुणिले, कारण शिल्लक असलेलं म्हटलं आहे ना, परत दुसरे गुणिले 100. 25% इंग्रजीची गेली म्हणजे 100 भागिले 100 वजा 25 म्हणजे 75. परत शिल्लक असलेल्या म्हटलेलं आहे गुणिले 100 भागिले 30 मराठीची गेली म्हणजे 100 वजा 30 म्हणजे 70% गुणिले 29,400. या ठिकाणी संक्षिप्त होईल 20×100 20 चौक 80, 20×100 25 चौक 100 25 त्रिक 75. त्याच्यानंतर ह्या शून्य, इथला एक शून्य कटला, 7ने याला भाग दिला 4200 आले. त्याच्यानंतर हा 4 कट होतो, 3ने भाग दिला 1400 आले. 14 गुणिले 5 14 म्हणजे 70 आला. या ठिकाणचा हा एक शून्य आणि इथले राहिले 2 शून्य. म्हणजे अशा पद्धतीने आपण शॉर्टमध्ये एकदम फास्टमध्ये असं सिम्प्लिफाय जर केलं तर ही ट्रिक्स अमेझिंग आहे. अशा शिल्लक असलेल्या, बाकी असलेल्या विविध ज्या गोष्टी दिल्या असतील तर त्या संदर्भात आपण ही ट्रिक्स या ठिकाणी वापरू शकतो. ताज्या फळात 68% पाणी आहे तर सुक्या फळात 20% पाणी आहे. तर ताज्या फळाचे वजन 100 kg असेल तर त्यापासून किती kg सुके फळ मिळेल? बघा, ह्या संकल्पनेला वापरण्यासाठी आपल्याला बेसिक गोष्ट अशी माहिती हवी आहे की या फळामध्ये चेंज कशामध्ये झाला, बदल कशामध्ये झाला? पाण्यामध्ये झाला. म्हणजे जे काही त्याचा जो काही अर्क आहे किंवा जो काही त्याच्यामध्ये असलेला बाकीचा भाग आहे जो
कमी जास्त होऊ शकत नाही, कॉन्स्टंट आहे, स्थिर आहे, तो कोणता आहे त्याचा अर्क किंवा त्याच्यामध्ये असलेले वेगळे कंटेंट, पाण्यात बदल झाला म्हणून जो स्थिर घटक आहे त्याचे पर्सेंटेज घ्यायचे. ही झाली पहिली कंडिशन, ही झाली दुसरी कंडिशन, राईट. दुसऱ्या कंडिशनमध्ये 20% पाणी म्हणजे 80% कोण आहे, इतर घटक आहे. मग ते इतर घटक जे काही स्थिर होते त्या इतर घटकांचा आपल्या या ठिकाणी काय पाहिजे, रेशो पाहिजे, गुणोत्तर पाहिजे. ठीक आहे, ते घेतले 80. नंतर पहिल्या ताज्या फळामध्ये काय आहे, 68% पाणी आहे, म्हणजेच 32% इतर घटक आहे. 32% काय आहे, इतर घटक, आणि ते कसे आहेत, स्थिर असतात. बरोबर आहे. मग दुसऱ्या कंडिशनमधल्या इतर घटकाचं टक्केवारी आणि त्याला भागीला पहिल्या कंडिशनमधल्या इतर घटकांची टक्केवारी. इतर घटकांची टक्केवारी का, कारण ती स्थिर आहे, ती न बदलणारी आहे. पाण्यात कमी जास्त प्रमाण झालं म्हणून ते बदलणार आहे. यांचं घेतलं गुणोत्तर, याला संक्षिप्त केलं 1685, 16 32. मग या ठिकाणी हा जो पहिला पार्ट आहे हा कोणाचा आहे, ताज्या याचा आहे, आणि जो दुसरा घटक आहे तो कोणाचा आहे, तर तो आहे सुके. बरोबर आहे. मग आता या ठिकाणी आपण जर आपल्याला दिले किती आहे, 100 kg. 100 kg काय आहे, ताजे फळ, म्हणजे 100 kg वजन माहिती आहे. मग 100 kg वजन येण्यासाठी 5ला किती गुणावं लागेल, 20 म्हणजे 100 येतात. तर या ठिकाणी गुणोत्तरामध्ये सारख्या नंबरनी भाग घ्यायचा असो दोघांना पण, अंशाला आणि छेदाला. मग 2ला 20 गुणलं किती, 40. मग सुके फळाचं जे काही वजन असेल ते किती असेल, 40 kg. म्हणजे आपलं उत्तर किती येईल, 40 kg. आपल्याला 40 kg पाहिजे. तर ही एक संकल्पना आहे, अमेझिंग संकल्पना आहे की या संकल्पनेचा वापर करताना फक्त आपल्याला स्थिर घटक या ठिकाणी लक्षात घ्यावा लागतो. स्थिर घटकांमधला गुणोत्तर घ्यावं लागतं की दुसऱ्या कंडिशनचं पहिल्या कंडिशनसोबत गुणोत्तर. ठीक आहे. 20 kg वजनाच्या टरबुजामध्ये 96% पाणी आहे. जे काही टरबूज आहे त्या टरबुजामध्ये 2 घटक असतील, एक असेल पाणी आणि दुसरा असेल इतर घटक, राईट, इतर. बरोबर. त्याला कडक उन्हात ठेवल्यानंतर सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने त्यातील पाण्याची काय झाली, वाफ झाली. तर त्यामध्ये आता असलेल्या वजनाच्या 95% पाणी आहे. बघा, सूर्यप्रकाशामुळे काय कशामध्ये बदल झाला, पाण्यामध्ये बदल झाला. म्हणजे इतर घटक जो असेल तो कसा असेल, स्थिर असेल. मग दुसऱ्या कंडिशनमधला जो इतर घटक आहे त्याचं गुणोत्तर लावायचं पहिल्या कंडिशनसोबत. मग दुसऱ्या कंडिशनमध्ये पाणी किती होतं, 95%. तर मग इतर घटक किती असेल, 5%, म्हणून 5%. आणि पहिल्या कंडिशनमध्ये पाणी किती आहे, 96%, म्हणजे इतर घटक किती आहे, 4%, म्हणून त्याचं घेतलं 4%. म्हणजे 5/4 हे गुणोत्तर मिळालं आपल्याला. 20 kg हे कोणते आहे, पहिल्या कंडिशन मधलं वजन आहे. म्हणजे 20 kg वजन जर यायचं असेल, आपल्याला मिळवायचं असेल तर 5ला कितीने गुणावं लागेल, 4ने. म्हणजे 5 चौक 20 आले. मग याच 4ने परत खालच्याला गुणावं लागेल, 4 चौक 16, म्हणजे किती झाले, 16 kg. म्हणजे याचं उत्तर जे आहे ते आहे 16 kg.